वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा. ऋणानुबंध मायेचं घर या सामाजिक उपक्रमांतर्गत उभारण्यात आलेल्या 7व्या घराचा गृहप्रवेश सोहळा गुरुवार दिनांक 28 मे 2026 रोजी सातवे येथे उत्साहपूर्ण व भावनिक वातावरणात संपन्न झाला. शिवम परिवार, श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्ट सातवे तसेच विविध दात्यांच्या लोकसहभागातून हे घर उभारण्यात आले आहे. शिवम प्रतिष्ठान घारेवाडी कराडचे प्रेरणास्थान इंद्रजित देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मायेचं घर ही संकल्पना राबविण्यात येत असून कोल्हापूर विभागातील हे 7वे घर आहे. सुमारे 700 चौरस फूट क्षेत्रफळाचे ही घर अवघ्या 7 महिन्यांत लोकवर्गणी, श्रमदान आणि समाजातील दात्यांच्या सहकार्याने पूर्ण करण्यात आले. गृहप्रवेश प्रसंगी माननीय इंद्रजित देशमुख काकाजी यांच्या हस्ते नामफलक पूजन व फीत कापून घराचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी त्यांनी लाभार्थी कुटुंबाला विठ्ठलाची मूर्ती भेट दिली. हीच आमूची प्रार्थना, हेच आमूचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे या सामुदायिक प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रास्ताविकात शिवम साधक इंजिनियर सोहन दळवी यांनी घर उभारणीची माहिती देत सहकार्य करणाऱ्या सर्व दाते, स्वयंसेवक आणि कारागिरांचे आभार मानले. यावेळी सेवाभावी कारागिरांचा तुळशीचे रोप देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमास मुरगुड, भोगावती, कराड, कागल, आटपाडी, सांगली, वारणा, कोडोली, शाहूवाडी, सावर्डी दुमाला तसेच 7वी परिसरातील शिवम परिवाराचे साधक, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शन करताना काकाजी म्हणाले की समाजात करुणा आणि माणुसकी जिवंत असल्यामुळेच अशी कार्ये घडतात. प्रत्येकाने गरजूंना मदतीचा हात दिला तर हजारो कुटुंबांना आधार मिळू शकतो. तसेच 7वे येथे श्री आळोबानाथ चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून वारकरी शिक्षण संस्था सुरू करण्याचे आवाहनही त्यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवराज जाधव आणि डॉक्टर स्वाती निकम यांनी केले, तर सतीश दुबल गुरुजी यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले. जवळपास 300 ते 400 नागरिकांनी प्रसादाचा लाभ घेत या प्रेरणादायी सोहळ्याचा आनंद घेतला. येईपर्यंत अनेक साहित्य इथे येऊन पडायचं किंवा थांबायचं. प्रत्येकाने इतके म्हणजे भरपूर काम केले. मला वाटलं नव्हतं की आमचं घर कधी एवढं मोठं होईल की नाही. खरंच थँक्यू सो मच. तसेच माझ्याकडून आणि माझ्या दाभाडे परिवाराकडून मी सर्वांचे आभारी तर आहेच, पण त्यापेक्षा कायम ऋणी पण राहील. तुम्ही कधीही आमच्या गावात आलात तर अवश्य, फक्त गृहप्रवेश झाला म्हणजे तुम्ही आमच्याशी संपर्क तोट्या असं नाही, तुम्ही नक्की येणार, परत आणि येणार. 7वे गावात ज्यावेळी तुम्ही याल त्यावेळी अवश्य माझ्या ऋणानुबंध मायेच्या घराला नक्की तुमचे पाय लागू देत हीच तुमच्या चरणी माझी खरं तर विनंती आहे. तशी तुम्ही सर्वांची आभारी आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.